स्टेशन रोडवर रात्रीचे 2:30 वाजले होते. दिवसभर माणसांच्या गर्दीने गजबजलेला तो रस्ता आता जवळजवळ शांत झाला होता. एखाद दुसरी रिक्षा दुरून जात होती. एखाद्या भटक्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज शांततेला छेद देत होता. रेल्वे रुळावरनं जाणाऱ्या मालगाडीचा मंद आवाज वातावरणात घुमत होता. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जुन्या पथदिव्यांचा पिवळसर प्रकाश रस्त्यावरती पडला होता. त्या दिव्याच्या प्रकाशात 19 वर्षांची संध्या सोपान शिंदे सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर बसली होती. तिच्या मांडीवरती भारतीय राज्यघटनेचं जाडजूड पुस्तक होतं. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तिच्या आयुष्याचं स्वप्न लिहिल्यासारखं वाटत होतं. हातातला पिवळा हायलायटर पुढच्या ओळीवरनं सावकाश फिरत होता. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात मात्र विलक्षण चमक होती. त्या चमकेचं नाव होतं IAS अधिकारी होण्याचं स्वप्न. संध्यापासून अवघ्या 10-12 पावलांवर तिचे वडील सोपान शिंदे फुटपाथवर बसले होते. वयाच्या 56व्या वर्षीही त्यांच्या हातांना विश्रांती नव्हती. दिवसभर वर्तमानपत्र विकून झाल्यावर रात्री उरलेली वर्तमानपत्र ते गठ्ठे बांधत होते. अंगात जुनाट सदरा, कमरेला फाटलेलं उपरणं, पायात वर्षानुवर्ष वापरलेली तुटकी हवाई चप्पल, हातावर कष्टाच्या रेषा होत्या आणि चेहऱ्यावरती गरिबीने उमटवलेल्या सुरकुत्या. पण मुलीकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. बाबा हे बघा, अचानक म्हणाली, आज राज्यघटनेचा मूलभूत अधिकारांचा भाग पूर्ण केला. सोपानने वर्तमानपत्राचा गठ्ठा बांधत हसून तिच्याकडे पाहिलं. माझी पोरी एक दिवस स्वतः लोकांना त्याचे अधिकार सांगणार आहे. संध्या हसली. एक दिवस नाही बाबा, नक्की सांगणार. तेवढ्या स्टेशन रोडवर अचानक एका महागड्या पांढऱ्या कारचा वेगवान आवाज आला. कार त्यांच्या जवळ येऊन जोरात ब्रेक लावत थांबली. खिडकी खाली झाली. आतून गल्लीतील श्रीमंत सावकार रामराव गायकवाडांचा मुलगा आणि त्याचे 2 मित्र बाहेर डोकावत होते. रामरावांचा मुलगा संध्याकडे पाहून मोठ्याने हसला. अरे वा सोपान्या, तुझी पोरगी अजूनही कलेक्टर होण्याचं स्वप्न बघते काय? त्याच्या मित्रांनी हसत टाळ्या वाजवल्या. चर्मकाराची पोरगी IAS होणार माने. दुसऱ्यानं टोमणा मारला. अरे आधी स्वतःच्या घरात वीज लावायला शिक. कारमधून पुन्हा मोठा हशा झाला. संध्यानं काहीही उत्तर दिलं नाही. तिने फक्त पुस्तकाकडे पाहिलं, पण पुढच्या क्षणी कार वेगानं निघून गेली. रस्त्याच्या कडेला साचलेलं घाण पाणी उडून थेट तिच्या पुस्तकावर, साडीवर आणि चेहऱ्यावर पडलं. सोपान घाबरून उठले. संध्या, ते धावत तिच्याजवळ आले. त्यांनी स्वतःच्या उपरण्यानं तिच्या चेहऱ्यावरचा चिखल पुसला. त्यांच्या हातांना थरथर होती. बाळा चल घरी, पुरे झालं सगळं. रोज कुणीतरी काहीतरी बोलतं, किती सहन करशील? संध्यानं पुस्तक बंद केलं. तिनं त्यावर पडलेला चिखल हातानं अलगद पुसला. काही क्षण ती शांत राहिली. मग वडिलांकडे पाहत म्हणाली, बाबा, हा चिखल माझ्या कपड्यांवर पडला आहे, धुतला की निघून जाईल. पण त्यांनी आपल्या गरिबीवर जे चिखल उडवला आहे तो धुवायचा असेल तर मला याच दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागेल. सोपान काही बोलले नाहीत. संध्या पुन्हा पुस्तक उघडत म्हणाली, तुम्ही गठ्ठे बांधा बाबा, मी अभ्यास करते. सोपाननं तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या रात्री सोलापूरच्या स्टेशन रोडवर 2 माणसं आपापल्या पद्धतीने लढत होती. एक बाप गरिबीशी आणि त्यांची मुलगी नशिबाशी. संध्याचं घर सोलापूरच्या रेल्वे लाईन लगतच्या चिंचोळ्या गल्लीत होतं. 10 बाय 10चं पत्र्याचं खोपटं. पावसाळ्यात छत गळायचं, उन्हाळ्यात पत्रे तापून घर भट्टीसारखं व्हायचं. हिवाळ्यात वाऱ्यानं पत्र्याच्या फटीतून थंडी आत यायची. 2 महिन्यापूर्वी सावकार रामराव गायकवाडांकडनं घेतलेलं कर्जाचं व्याज भरता आलं नव्हतं. रामरावने महापालिकेतील काही लोकांवर दबाव टाकून त्यांच्या घराची वीज कापून टाकली होती. वीज बिल नाही भरलं म्हणून वीज गेली, लोक म्हणाले. पण सोपानला सत्य माहीत होतं. तो रामरावांचा बदला होता. त्या दिवसापासून संध्याच्या घरात अंधार होता, पण संध्यानं त्या अंधाराला स्वतःवरती राज्य करू दिलं नाही. तिचा दिवस पहाटेपासून सुरू व्हायचा. सकाळी कॉलेज, दुपारी 2-3 मुलांची शिकवणी, संध्याकाळी घरची कामं. रात्री 9 पासून पहाटे 3 पर्यंत स्टेशन रोडवरती तोच पथदिवा. लोक झोपलेले असताना संध्या भारतीय राज्यघटना, इतिहास, अर्थव्यवस्था, भूगोल, चालू घडामोडींची पुस्तकं उघडून बसायची. अनेकदा थंडीनं तिचे हात गार पडायचे, कधी डास चावायचे, कधी रस्त्यावरनं जाणारे लोक तिची चेष्टा करायचे. पण तिच्या मनात एकच वाक्य घुमायचं, मला परिस्थिती बदलायची आहे. कॉलेजमध्येही तिची परिस्थिती वेगळी नव्हती. काही मुली तिच्या जुन्या कपड्यांकडे पाहून कुजबुजायच्या. फुटपाथवरची मॅडम आली, हिच्याकडे नवीन ड्रेस नाही का? सायकल तरी बदलावी. संध्या सगळं ऐकायची, पण प्रतिक्रिया द्यायची नाही. तिच्याकडे उत्तर देण्यासाठी वेळ नव्हता. तिला स्वतःचं आयुष्य बदलायचं होतं. 2023 मध्ये सोलापूर विद्यापीठाच्या BAच्या परीक्षेचा निकाल लागला. निकालाच्या दिवशी कॉलेजच्या नोटीस बोर्डावरती विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती. काही क्षणातच प्राचार्यांनी घोषणा केली, यावर्षी BAच्या सर्वोत्तम गुण मिळवून सुवर्णपदक पटकावणारी विद्यार्थिनी आहे संध्या सोपान शिंदे. काही क्षण शांतता पसरली आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. संध्या मंचावर गेली. तिच्या हातात सुवर्णपदक देण्यात आलं. खाली बसलेले सोपान मात्र रडत होते. घरी परतल्यावर त्यांनी ते पदक हातात घेतलं आणि बराच वेळ पाहत राहिले. बाळा, ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कधी सोनं पाहिलं नव्हतं, पण आज माझ्या पोरीने मला सोनं मिळवून दिलं. संध्या त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून हसली, पण तिचं अंतिम ध्येय अजून दूर होतं.
एके दिवशी तिचे प्राध्यापक देशपांडे सर सोपानला म्हणाले, सोपान, संध्याची क्षमता मोठी आहे, ती UPSC करू शकते, पण तिला चांगली तयारी करावी लागेल. त्या रात्री सोपाननं घरी येऊन संध्याला विचारलं, माय, सर म्हणत होते पुण्याला जावं लागेल. संध्या हसली. बाबा, शहर बदलल्यामुळे बुद्धी बदलत नाही. माझं लक्ष दिल्ली आहे, पण माझी सुरुवात सोलापूरतूनच होणार. त्या रात्री सोपाननं मनाशी काहीतरी ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली जुनी सायकल विकली. त्यानंतर घरातली काही भांडी विकली. संध्याला कळलं तेव्हा ती रडत म्हणाली, बाबा, हे का केलं? सोपान म्हणाले, भांडी पुन्हा विकत घेता येतात, पण तुझ्या स्वप्नांना उशीर झाला तर ते परत मिळेलच असं नाही. सोलापूरच्या रद्दी दुकानातून त्यांनी जुनी वापरलेली UPSCची पुस्तकं आणली. पुस्तकांच्या काही पानांना जुन्या विद्यार्थ्यांच्या पेन्सिलच्या खुणा होत्या. काही पुस्तकांची कवरं फाटलेली होती, पण संध्यासाठी ती पुस्तकं खजिना होती. 2 वर्ष गेली. रात्रीचा अंधार, दिवसाचा घाम, अपुरी झोप, अनेकदा अर्धपोटी राहून संध्या अभ्यास करत राहिली. अखेर 2025 मध्ये UPSCचा निकाल लागला. संध्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. आता फक्त अंतिम मुलाखत बाकी होती. बातमी सोलापूरमध्ये पसरली, पण आनंदाच्या त्या क्षणी एक कठीण प्रश्न उभा राहिला. दिल्लीला जाण्यासाठी पैसे कुठून आणायचे? प्रवास, राहण्याची व्यवस्था, मुलाखतीसाठी आवश्यक कपडे, यासाठी किमान 25,000 रुपये लागणार होते. सोपानच्या घरात 25,000 तर सोडाच, 25 रुपये नव्हते. अखेर ते रामराव गायकवाडांच्या वाड्यावर गेले. रामराव मोठ्या सोफ्यावर बसून हुक्का ओढत होते. सोपाननं हात जोडले. साहेब, पोरीची दिल्लीची मुलाखत आहे, 25,000 रुपये हवेत. मी आयुष्यभर तुमच्याकडे काम करीन. रामराव हसला. तुझी पोरगी दिल्लीला जाऊन मोठी अधिकारी झाली तर उद्या तुझ्यासारख्या गरिबांच्या बाजूने उभी राहील. मग आमचं काय? सोपान शांत राहिला. रामरावानं शेवटी म्हटलं, 25,000 देतो. सोपानच्या डोळ्यात आशा चमकली. पण रामराव पुढे म्हणाला, एक अट आहे. काय साहेब? तुझ्या पोरीचा दिल्लीचा नाद सोड. माझ्या पुतण्याशी तिचं लग्न लाव पुढच्या महिन्यात. सोपानच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काही क्षण ते शांत उभे राहिले. मग त्यांनी डोक्यावरची टोपी काढली आणि रामरावांच्या टेबलावर ठेवली. साहेब, गरिबी विकली आहे, पण माझ्या मुलीचं आयुष्य विकलेलं नाही. रामरावांचा चेहरा लाल झाला. सोपान्या, माझ्याशी असा आवाज? सोपान म्हणाले, पोटाला चिमटा काढून मी तिला शिकवले. तुमच्या पैशासाठी तिचं भविष्य गहाण ठेवणार नाही. ते वाड्यातून बाहेर पडले, पण घरी येताना त्यांच्या पावलांमध्ये पूर्वीसारखी ताकद नव्हती. त्यांनी संध्याला सर्व सांगितलं. संध्या बराच वेळ शांत राहिली. तिच्यासमोर 2 पर्याय होते, स्वप्न सोडायचं किंवा मदतीचा मार्ग शोधायचा. तेवढ्यात दारावर थाप पडली. दार उघडलं तर बाहेर देशपांडे सर उभे होते. त्यांच्या मागे आणखी एक निवृत्त शिक्षक होते. देशपांडे सरांनी एक लिफाफा पुढे केला. संध्या, हे तुझ्यासाठी. काय आहे सर? 50,000 रुपये. संध्या स्तब्ध झाली. पण सर, एकही प्रश्न नाही. तू फक्त दिल्लीला जा, तुझं स्वप्न पूर्ण कर. तुझ्या यशात आम्हाला आमच्या आयुष्याची कमाई दिसेल. संध्यानं त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. तिचे अश्रू थांबत नव्हते. काही दिवसांनी संध्या दिल्लीला पोहोचली. मुलाखतीच्या दिवशी ती पॅनल समोर बसली होती. तिच्या समोर देशातील अनुभवी अधिकारी होते. प्रश्न कठीण होते, पण तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा त्याहून कठीण होता. संविधानावरती प्रश्न विचारला गेला, तिनं आत्मविश्वासानं उत्तर दिलं. ग्रामीण विकासावरती प्रश्न विचारला गेला, तिनं स्वतःच्या अनुभवातून उत्तर दिलं. शेवटी एका सदस्याने विचारलं, तुम्हाला प्रशासनात येऊन सर्वप्रथम काय बदलायचंय? संध्या काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, सर, मला गरीब माणसाला मदत मागण्यासाठी कुणाच्या दारात डोकं टेकवू नये अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. मुलाखत संपली. मे 2026 UPSCचा अंतिम निकाल जाहीर झाला. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा त्या यादीवरती खिळल्या होत्या. संध्या मोबाईलवर निकाल पाहत होती. तिच्या बोटांनी स्क्रीनवर स्क्रोल केलं. अचानक तिचा श्वास थांबला. ऑल इंडिया रँक 38. संध्या सोपान शिंदे. संध्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तिनं पहिला फोन वडिलांना केला. बाबा. दुसऱ्या बाजूला आवाज आला, काय झालं माय? मी झाले बाबा. काय? मी IAS झाले. काही क्षण फोनच्या दोन्ही बाजूंना शांतता होती. मग सोपानचा हुंदका ऐकू आला. मला माहीत होतं माय, माझी पोरगी हरू शकत नाही. संध्या सोलापूरला परतण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. संपूर्ण प्रवासात फोन वाजत होता. अभिनंदनाचे संदेश येत होते, पण तिच्या मनात फक्त एकच चेहरा होता, तिच्या बापाचा. सकाळी 8 वाजता ट्रेन सोलापूर स्टेशनवर पोहोचली. संध्या ट्रेनमधून उतरली. तिनं प्लॅटफॉर्मवर नजर फिरवली. सोपान कुठेच दिसत नव्हते. तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. तिनं रिक्षा केली. थेट रेल्वे लाईनच्या आपल्या गल्लीत पोहोचली. गल्लीत असामान्य गर्दी होती. संध्या रिक्षातून उतरली. लोकांनी तिला पाहताच कुजबूज सुरू केली. संध्या आली. ती गर्दी ढकलत पुढे गेली आणि पुढच्या क्षणी तिच्या हातातली बॅग खाली पडली. तिचं घर, तिचं 10 बाय 10चं खोपटं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. पत्रे फेकलेले होते, भिंती मोडलेल्या होत्या आणि फुटपाथवरती सोपान रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बाबा. संध्या किंचाळली. ती धावत त्यांच्या जवळ गेली. एका वृद्ध शेजाऱ्याने रडत सांगितलं, तू दिल्लीला गेल्यावर रामरावनं गुंड पाठवले. घर खाली करायला सांगितलं. तुझ्या बापानं विरोध केला. त्यांनी त्यांना ढकलून दिलं. डोकं फुटलं. हाताला गंभीर दुखापत झाली.
संध्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. ती वडिलांना मिठी मारून रडू लागली. काही वेळानं सोपानने हळूहळू डोळे उघडले. संध्या, बाबा, तू साहेब झालीस ना माय? संध्या रडत म्हणाली, हो बाबा, तुमची मुलगी IAS झाली. सोपानच्या चेहऱ्यावर थकलेलं पण समाधानाचं हास्य उमटलं. मग रडू नकोस. आता माझ्या पोरीनं कुणापुढे मान झोकवायची नाही. 3 आठवड्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठी लगबग होती. संध्या शिंदे यांनी प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून रामराव गायकवाडांच्या बेकायदेशीर सावकारी आणि गरिबांच्या मालमत्ता बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या विशेष पथकानं पुरावे गोळा केले, कागदपत्र जप्त झाली, गुंडांवरती गुन्हे दाखल झाले. रामरावाला अटक झाली. पोलिसांच्या गाडीत बसताना त्याने एकदा मागे वळून पाहिलं. समोर संध्या उभी होती. कधी काळी ज्यांना त्यानं फुटपाथावरती बसून अभ्यास करणारी गरीब मुलगी म्हणून हिणवलं होतं, तीच मुलगी आज कायद्याच्या शक्तीनं त्याच्यासमोर उभी होती. पण संध्यानं तिथेच स्वतःला थांबवलं नाही. तिला सूड नको होता, तिला बदल हवा होता. काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर स्टेशन रोडवरील महापालिकेच्या एका पडीक इमारतीचं रूपांतर एका आधुनिक मोफत अभ्यासिकेत करण्यात आलं. उद्घाटनाच्या दिवशी इमारतीवर मोठी पाटी लावण्यात आली. सावित्रीबाई फुले मोफत डिजिटल अभ्यासालय व ग्रंथालय. आत 500 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा होती. UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती, विविध स्पर्धा परीक्षांची हजारो पुस्तकं होती. इंटरनेट, संगणक, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनाचीही व्यवस्था होती. उद्घाटनासाठी हजारो नागरिक जमले होते. मंचावर संध्या उभी होती, पण तिच्या शेजारी आज एक खास व्यक्ती बसली होती, सोपान शिंदे. अंगात नवीन पांढरा खादीचा कुर्ता होता, पण हात अजूनही वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यामुळे खरखरीत होते. संध्याने उद्घाटनाची कात्री हातात घेतली आणि ती वडिलांकडे दिली. बाबा, फीत तुम्ही कापणार. सोपान घाबरले. माय, हे सरकारी काम आहे, मी साधा पेपरवाला. संध्या हसली. बाबा, मी आज जे काही आहे ते तुमच्या वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यामुळे आहे. तिने माईक हातात घेतला. संपूर्ण स्टेशन रोड शांत झाला. संध्या म्हणाली, लोकांना वाटतं मी IAS झाले म्हणून मोठी झाले, पण माझ्यासाठी सर्वात मोठा माणूस आजही माझे बाबा आहेत. कारण माझ्या घरात वीज नव्हती, पण त्यांनी माझ्या स्वप्नात प्रकाश ठेवला. माझ्याकडे महागडी पुस्तकं नव्हती, पण त्यांनी स्वतःची सायकल विकून मला पुस्तकं आणून दिली. माझ्याकडे अभ्यासाची खोली नव्हती, म्हणून या पथदिव्याखाली बसले आणि आज मी अशा जागी तयार केली आहे की जिथे सोलापूरच्या कोणत्याही गरीब मुलाला माझ्यासारखं रस्त्यावर दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागू नये. काही क्षण पूर्ण शांतता होती. त्यानंतर हजारो लोकांनी एकाच वेळी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. सोपानच्या हातातली कात्री थरथरत होती. त्यांनी फीत कापली. संध्या खाली वाकली. वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. सोपाननं तिला उठवलं आणि घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. संध्यानं दूर त्या जुन्या पददिव्याकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच होता. अनेक वर्षापूर्वी त्यांच्या खाली एक गरीब मुलगी बसून आपल्या आयुष्याचा मार्ग शोधत होती. आज त्याच दिव्याखाली शेकडो मुलं पुस्तक घेऊन बसली होती. कुणाच्या हातात संविधान होतं, कुणाच्या हातात इतिहासाचं बुक होतं, कुणी MPSCची तयारी करत होतं, कुणी UPSCची. संध्यानं काही क्षण ते दृश्य पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं, कारण त्या रात्रीचा पथदिवा फक्त तिच्या आयुष्याला उजळवून थांबला नव्हता, त्यानं आता शेकडो स्वप्नांना प्रकाश द्यायला सुरुवात केली होती. आणि सोलापूरच्या त्या स्टेशन रोडवर, जिथे कधी काळी एक गरीब मुलगीची चेष्टा